कीर्तनाची समृद्ध परंपरा असलेल्या पुण्याच्या औरंगाबादकर घराण्यात पुष्कर यांचा जन्म झाला. त्यांच्या आधीच्या 8 पिढ्या कीर्तनकार असल्यामुळे कीर्तनाचं बाळकडू त्यांना मिळालं नसतं तरच नवल. पुढे उच्च शिक्षणात मॅनेजमेंटचा अभ्यास करताना मॅनेजमेंटमधील तत्व आणि आपल्याला अवगत असलेली कीर्तन कला यांची काही सांगड घालता येईल का यावर विचार करत पुष्कर यांनी प्रदीर्घ अभ्यास केला. आपल्या विचारांचा पाठपुरावा करत पुष्कर यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आणि आता त्यांना कॉर्पोरेट कीर्तनकार अशी उपाधी मिळाली आहे. अनेक भारतीय तसंच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा भाग म्हणून पुष्कर यांचं कॉर्पोरेट कीर्तन आयोजित करण्यात येतं. ट्रेनिंगच्या या अनोख्या आणि अस्सल पारंपरिक पद्धतीमुळे त्याला मिळणारा प्रतिसाद अतिशय बोलका आणि सकारात्मक असतो. विशेष उल्लेख करायचा तर नेतृत्व विकासासंबंधी मार्गदर्शन करणाऱ्या स्पिरिच्युअल सिक्रेट्स फॉर लीडरशिप या पुष्कर यांनी विकसित केलेल्या 3 दिवसांच्या कोर्सचा शुभारंभ युरोपमधील काही देशांमध्ये होणार आहे. पारंपरिक कला आणि आधुनिक ज्ञान यांचा सुंदर मेळ घालत पुष्कर औरंगाबादकर यांनी एक नवा आदर्श ठेवलाय. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव रत्त मंगलमूर्ती मोरया. बर का उदयजी, लहान असताना जर कोणी झोपलं नाही लवकर तर असं सांगायचं झोप नाही तर बुवा येईल. तेव्हापासून बुवा आला की सगळ्यांना झोपायची सवय लागली. नाही म्हणजे नामस्मरणात कोणाचा मला आवाजच आला नाही म्हणून एकदा एकत्र सगळ्यांनी जयघोष करूया. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. वाह, आता कशी मजा आली. कीर्तन म्हटलं की जसा बुवा डोळ्यासमोर येतो तशी नकळत अजून एक गोष्ट डोळ्यांसमोर येते, ती म्हणजे आपापल्या लाडक्या देवतेची प्रतिमा. त्या प्रतिमेसमोर उभा असलेला एक सुंदर फेटा घातलेला असा कीर्तनकार, बाजूला बसलेले साथीदार आणि समोर अत्यंत तन्मयतेने तल्लीन झालेला असा श्रोतृवर्ग. कीर्तन या शब्दाचा अगदी साधा सरळ सोपा अर्थ सांगायचा तर तो म्हणजे भगवंताच्या कीर्तीचं गायन. भगवंताच्या कथा आणि संत वाङ्मय, आपलं वक्तृत्व, संगीत, कला, गायन, अभिनय, नृत्य अशा विविध कलांच्या माध्यमातून श्रोत्यांच्या समोर अत्यंत अभ्यासू पद्धतीनं सादर करणारा हा एकपात्री कलाकार म्हणजे कीर्तनकार. हरिकीर्तनाची ही परंपरा काही हजार वर्षांपूर्वी देवर्षी नारद मुनींपासून सुरू झाली आणि पुढे तिच्या अनेक शैली आणि अनेक परंपरा विकसित होत गेल्या. परंपरा कितीही असतील, शैली कितीही असतील, तरी सुद्धा ज्याप्रमाणे एखादा डॉक्टर आधी आपल्या पेशंटला नीट तपासतो, त्याचं नीट डायग्नोसिस करतो आणि त्यानंतर आपण ह्याला काय औषध दिलं पाहिजे हे ठरवतो, अगदी त्याचप्रमाणे बदलत गेलेल्या काळात कीर्तनकारांनी त्या समाज व्यवस्थेचं अगदी अचूक डायग्नोसिस केलं आणि त्या बदलत्या काळाप्रमाणे कीर्तनकारांनी आपले विचार आपल्या कीर्तनातून मांडले. उदाहरणं देतो. माऊलींच्या काळात समाज आध्यात्मिक मूल्यच विसरत चालला होता. हो, म्हणजे खरं अध्यात्म कशात आहे हेच विसरत चालला होता. त्यावेळेला जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे अशी शिकवण दिली. काळ बदलला. तुकाराम महाराज, रामदास स्वामींचा काळ आला. अहो, यवनांचं आक्रमण झालं, अक्षरशः समाज होरपळला जाऊ लागला. अशा वेळेला
धैर्य, शौर्य आणि धर्मजागृतीची दिली गेलेली शिकवण. त्याही पुढे जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता आणि इंग्रजांच्या विरुद्ध आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन उभं राहण्याची खरी गरज होती, त्यावेळेला एक राष्ट्रीयत्वाच्या भावनेची आणि स्वाभिमानाची लोकमान्य टिळक सावरकरांकडून प्रेरणा घेऊन राष्ट्रीय कीर्तनांच्या माध्यमातून दिली गेलेली शिकवण. आणि या सगळ्यामुळेच कीर्तन हे केवळ अध्यात्माचं एक साधन असं नसून समाज प्रबोधनाचं सुद्धा एक अत्यंत मोठं साधन मानलं गेलंय. सद्गुरूंची कृपाच असावी अशी ही कीर्तनांची परंपरा गेल्या 8 पिढ्यांपासून चालत आलेल्या घरात 9वी पिढी म्हणून जन्माला येण्याचं मला भाग्य मिळालं. पण आजोबांवर विशेषच प्रेम हो. आजोबांची कीर्तनं ऐकता ऐकता कधी डोळ्यातून पाणी येईल कळणार नाही. आत्ताही कदाचित भावूक होईन मी, कारण लहान असताना आजोबांचं बोट धरूनच कीर्तनाला जायला लागलो. कीर्तनामध्ये ड्रामॅटिक्सचा भाग असला तरी कृपया ह्या खरोखर भावना आहेत. आजोबांचं बोट धरून कीर्तनांना जायचो. जसा मोठा झालो तसं बाबांच्या कीर्तनात पेटीची साथ करू लागलो. पण ही गोष्ट लहान असतानाच लक्षात आली की काहीही झालं तरी कीर्तनाकडे आपल्याला फुल टाइम करिअर म्हणून पाहता येणार नाही, कितीही आवड निर्माण झाली तरी. याचं कारण असं होतं की अगदी लहान असताना जेव्हा आपला अखंड सगळा संसार कीर्तनावर अवलंबून असतो त्यावेळेला घरातली आर्थिक परिस्थिती काय असते हे खूप जवळनं पाहिलं होतं. रडत खडत शाळा शिकणारा मी, माझं MBA पूर्ण झालं. MBA पूर्ण झालं, MBA ला पहिला आलो. पुढे IIM कलकत्तामध्ये शिकण्याचा योग आला. काही काळ नोकरी सुद्धा झाली, पण फार काळ नोकरी स्थिरावू शकलो नाही, कारण ही आतली ओढ शांत बसू देईना. एक दिवस नोकरी सोडून दिली आणि कॉलेजेसमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजेस, MBA कॉलेजेसमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मॅनेजमेंट आणि ऑन्टरप्रेनरशिप हे विषय शिकवू लागलो. आपल्याला कदाचित निराली प्रकाशन माहिती असेल, त्यांच्या माध्यमातून 11 पुस्तकं लिहिण्याचा योग आला की जी आज 3 विद्यापीठांमध्ये स्टडी कोर्सेसला रेकमेंडेड पुस्तकं म्हणून कन्सिडर केली जातात. या सगळ्याच्या बरोबरीनं कॉर्पोरेट ट्रेनिंग्स घेऊ लागलो. आता ट्रेनिंग्स असेल किंवा एज्युकेशन डोमेन असेल, जेव्हा आपल्या समोर लोक बसतात त्यावेळेला सगळ्यांना एका वेळेला एंगेज कुठल्या पद्धतीनं करावं, सगळ्यांना कसं आपण धरून ठेवावं, प्रत्येकाची लर्निंग मेथॉडॉलॉजी वेगळी असते. काही लोकांना समजावून सांगून कळतं, काही लोकांना तो अनुभव दाखवावा लागतो, काही लोकांना प्रत्येकाची समजून घेण्याची कपॅसिटी वेगळी, स्टाईल वेगळी. त्यामुळे अशा पद्धतीमध्ये आपल्याला प्रत्येकाला जर का समजावं असं वाटत असेल तर इनोव्हेटिव्ह ट्रेनिंग मेथॉडॉलॉजीजचा अभ्यास सुरू केला. काही ब्लॉग्स वाचू लागलो, काही पुस्तकं वाचू लागलो, व्हिडिओज पाहू लागलो, अनेक वर्कशॉप्स अटेंड केली. आणि अशीच वर्कशॉप्स अटेंड करता करता ही परत मला वाटतं सद्गुरूंची कृपाच असावी की एक दिवस असं मनात आलं की आपण कीर्तनाच्या माध्यमातूनच ट्रेनिंग्स दिली तर, म्हणजे इनोव्हेटिव्ह ट्रेनिंग मेथॉडॉलॉजीज असा सगळीकडे बोलबाला आहे, मग कीर्तन ही ट्रेनिंग मेथॉडॉलॉजी का नाही होऊ शकत. खरं तर आयडिया सुंदर होती आणि 4-5 दिवस मी त्या आयडियामध्ये रमलो. पण 4-5 दिवसांनंतर जेव्हा शुद्धीत आलो तेव्हा असं लक्षात आलं की अरे मित्रा, ज्या लोकांसाठी तुला हा खटाटोप करायचा आहे, ज्या तरुणाईसाठी तुला हा खटाटोप करायचा आहे, ती तरुणाई कीर्तनाला येते कुठं. म्हणजे थोडक्यात आपण जसं स्टार्टअप्समध्ये किंवा ऑन्टरप्रेनरशिपच्या विश्वात कन्सिडर करतो की एखादी आयडिया चांगली असते, पण त्या आयडियामध्ये कितपत पोटेन्शियल असतं किंवा कितपत बिझनेस पोटेन्शियल असतं हे बघावं लागतं. आणि कीर्तनामध्ये सुद्धा बिझनेस पोटेन्शियल बघायलाच हवं असं मला ठामपणे वाटत होतं, कारण याच्या समोर जर का नाही बघितलं तर काय होतं हे मी लहानपणी खूप जवळून पाहिलं होतं. आयडिया छान होती. मी विचार करू लागलो की आजचा तरुण कीर्तनाला का येत नसेल, काय कारण असेल तरुणांनी कीर्तनाला न येण्याचं. अहो, जे एकदा कीर्तनाला आले त्यांना परत कीर्तनाला यावंसं वाटलंच पाहिजे. त्या दृष्टीनं अभ्यास सुरू केल्यावर असं लक्षात आलं की आज तरुणांना पडलेले प्रश्नच निराळे आहेत. हो,
म्हणजे साधारण 8वी 9वी 10वी आली की 10वी नंतर कुठली स्ट्रीम निवडायची, आर्ट्सला जायचं का कॉमर्सला जायचं का सायन्सला जायचं, मग ह्याच्या पलीकडे अजून विविध स्ट्रीम्स आहेत. हे सगळं ठरवताना मी माझं पॅशन फॉलो करायचं की प्रोफेशन फॉलो करायचं, आणि ते जर का ठरलं तर त्याच्या पुढे जेव्हा मी नोकरी मिळवायला जाईन तेव्हा आधी इंटरव्ह्यू असेल, ग्रुप डिस्कशन असेल, तेव्हा मी माझ्या कम्युनिकेशनची कशी काळजी घेतली पाहिजे, कम्युनिकेशन करून मी जेव्हा सिलेक्ट होईन ह्यामध्ये माझ्या कम्युनिकेशनपेक्षा माझे एम्प्लॉयबिलिटी स्किलसेट्स महत्त्वाचे आहेत, ते माझे मी कसे डेव्हलप करीन. एम्प्लॉयबिलिटी मिळून मला नोकरी मिळाली तर नोकरी मिळाल्यावरती त्या ठिकाणी मी टिकेन का, सस्टेनेबिलिटी इश्यूज. आता सस्टेन जर का मी त्या ठिकाणी झालो तर मला प्रमोशन मिळेल, मग मी एक दिवस लीडर होईन, मग लीडर झाल्यावरती मला ती लीडरशिप सांभाळता येईल का, लीडरशिप इश्यूज. लीडर जर का झालो आणि त्यानंतर माझा पगार वाढत गेला आणि व्हॉलटाईल मार्केट कंडिशनमधनं जर का मला एक दिवस कंपनीने काढून टाकलं तर त्यामधनं निर्माण होणारा जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस मी कुठल्या पद्धतीनं सांभाळेन. आज तरुणांना ह्या प्रश्नांची उत्तरं जिथे कुठे मिळतात तिथे तरुण आपणहून जातो. मी स्वतःलाच प्रश्न विचारला की अरे मित्रा, तू कीर्तनाच्या माध्यमातून तरुणाईला पडलेल्या ह्या प्रश्नांची उत्तरं देतोयस का. त्या दिवशी जे उत्तर मला मिळालं तेव्हाच मी ठरवलं की काहीही झालं तरी तरुणांना पडलेल्या या प्रश्नांची उत्तरं आपण कीर्तनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करायचा. एक गोष्ट अगदी सरळ होती की आता कीर्तनाकडे फक्त एक कला प्रकार म्हणून पाहून चालणार नव्हतं, तर कीर्तनाकडे एक ट्रेनिंग मेथोडॉलॉजी म्हणून जास्त भर द्यावा लागणार होता. अनेक कीर्तनांना जाऊन बसू लागलो, हातात पुस्तक. मला वाटतं इथे बरेच जण बसलेत ज्यांनी माझ्याबरोबर ती कीर्तनाला मी बसलेलो असताना हातात पुस्तक असतं माझ्या, कीर्तन पाहताना टेक्निकल प्लॉटिंग करू लागलो की हा भाग काय आहे, हा भाग कुठल्या गोष्टीमध्ये ट्रेनिंगच्या फिलॉसॉफीमध्ये कन्सिडर होतो. कला प्रकारापेक्षा त्याचा ट्रेनिंग फिलॉसॉफी म्हणून अभ्यास सुरू केला. आणि जी गोष्ट मला नवीन इनोव्हेटिव्ह वगैरे वाटत होती त्यांनी मला एकदम अस्तित्वात आणलं की हे नवीन काही नाही, कीर्तन हा कला प्रकाराच्या आधी एक ट्रेनिंग मेथोडॉलॉजीचाच मोठा भाग आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. त्या दृष्टीनं अभ्यास सुरू केल्यावर असं लक्षात आलं की खरोखर कीर्तनामध्ये आणि ट्रेनिंगमध्ये एवढे पॅरलल्स आहेत. आपल्यापैकी कोणी कोणी ट्रेनिंग अटेंड केलंय, मला हात वरती करू शकाल का. कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग, जवळजवळ सगळ्यांनी. जेव्हा आपण ट्रेनिंगला जाऊन बसतो अशा वेळेला विविध बॅकग्राऊंड्समधनं जेव्हा लोक येतात तेव्हा नकळत एक स्ट्रेस त्या वातावरणात निर्माण होतो, आणि हा स्ट्रेस रिलीज करण्याकरता काही ॲक्टिव्हिटीज कंडक्ट केल्या जातात ज्याला आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटीज असं म्हणतात. अहो, हेच कीर्तनामध्ये नमनाच्या माध्यमातून घडतं. जेव्हा 2 तास 4 तास 6 तास 8 तासाची ट्रेनिंग असतात तेव्हा सारखं सारखं ऐकून सुद्धा डिस्कनेक्ट होतात मुलं आजकालची. मग त्यामुळे त्यांना अधूनमधून एनर्जीची इंजेक्शनं द्यावी लागतात. त्याकरता काहीतरी ॲक्टिव्हिटीज कंडक्ट केल्या जातात. या ॲक्टिव्हिटीजना एनर्जायझर ॲक्टिव्हिटीज असं म्हणतात. अहो, ह्याच एनर्जायझर ॲक्टिव्हिटीज कीर्तनामध्ये भजनाच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून घडतात. एकदा माझ्याबरोबर सगळे जयघोष करणार. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा. आता फक्त स्वतःमध्ये डोकावून बघा, हा जयघोष करण्याच्या आधी आपली जी एनर्जीची अवस्था होती ती आणि आत्ताची आपली एनर्जी लेवल याच्यामध्ये निश्चित आपल्याला फरक जाणवेल. हा फरक कशामुळे झालाय तर आपण काही उच्चार असे म्हणले ज्यामुळे काही स्पंदनं निर्माण झाली, ज्याच्यामुळे आपली एनर्जी लेवल वरती गेली, ज्यामुळे आपले काही न्यूरॉन्स ॲक्टिवेट झाले. या गोष्टीला ट्रेनिंगच्या सायन्समध्ये स्विच वर्ड्स असं म्हटलं जातं. जे आपण आता म्हटलं हे नवीन ट्रेनिंग फिलॉसॉफीमध्ये स्विच वर्ड्स म्हणतात. मला माहिती नाही हे सगळे जयघोष देण्याची सुरुवात निश्चित शिवाजी महाराजांच्या आधीपासून आहे. ट्रेनिंग्समध्ये अजून एक प्रकार असतो बरं का, म्हणजे एखादा खेळ खेळवला जातो, एखादी फिल्म स्ट्रिप दाखवली जाते, आणि जेव्हा एखादी फिल्म दाखवतो, एखादा खेळ खेळवतात, त्याच्यानंतर प्रश्न विचारतात काय शिकलो आपण ह्याच्यातून, काय घडलं त्याच्यात. एखादी गोष्ट सांगितली जाते, काय शिकलो आपण त्या गोष्टीमधून, आणि आता जे काही शिकलो आहोत ते आपण आपल्या आयुष्यात कसं अप्लाय करू शकतो, त्यातून आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये काय बोध घेऊ शकतो. ह्या गोष्टीला ट्रेनिंगच्या सायन्समध्ये मेटाफोर्स असं म्हणतात.
हेच कीर्तनामध्ये दृष्टांतांच्या माध्यमातून घडतं. आणि आता कदाचित बरीच MBA वाली मुलं बसली असतील तर MBAची थीम कशी आहे की आधी थिअरी शिकायची आणि मग केस स्टडी. आपल्यापैकी कीर्तनाला कोण कोण कधी जाऊन बसलाय, हात वरती करू शकाल? आपण जर का कीर्तनाला जाऊन बसला असाल तर आपल्याला माहिती आहे की आधी पूर्वरंग होतो आणि मग नंतर उत्तररंग. पूर्वरंगामध्ये एखादा अभंग घ्यावा, त्याचं एक एक चरण उलगडून सांगावं, त्याच्यातनं त्या संतांना काय म्हणायचं होतं ते समजावून सांगावं, म्हणजे थिअरी. आणि उत्तर रंगामध्ये ज्या कुठल्या थोर पुरुषानं आपलं आयुष्य त्या अभंगाप्रमाणे खर्ची घातलंय अशा थोर पुरुषाचा एखादा प्रसंग सांगावा, म्हणजे केस स्टडी. हेच उत्तर रंग. एक गोष्ट तर अगदी नक्की कळली, लक्षात आली की कीर्तन हा मुळातच एक पॉवरफुल ट्रेनिंग मेथोडॉलॉजीचा भाग आहे. पण नुसत्या मेथोडॉलॉजीवर गोष्टी घडत नाहीत. एखादी गोष्ट कशी सांगावी हे जरी महत्वाचं असलं तरी त्या माध्यमातून आपण काय सांगतोय हेही तितकंच महत्वाचं. त्या दृष्टीतून अभ्यास केला आणि असं लक्षात आलं खरोखर आपल्या इथलं संत वाङ्मय इतकं कालातीत आहे. त्यातली काही उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे. इंजिनिअरिंगला किंवा MBAला जेव्हा कोर्स कंप्लीट होतो आणि कंपन्या प्लेसमेंटसाठी येऊ लागतात त्यावेळेला आधी ग्रुप डिस्कशन घेतलं जातं आणि मग पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जातो. त्या ठिकाणी मला कीर्तनाच्या माध्यमातून ह्याच्या आधी आपला ॲटिट्यूड कसा असायला हवा हे सांगायचं होतं. समर्थ रामदास स्वामींचा मनोबोध त्याच्यातला 7वा श्लोक, मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे. म्हणजे जेव्हा इंटरव्ह्यूला जाऊन बसाल, इंटरव्ह्यूअर म्हणजे काय आपली आई आहे का? अहो ते आपल्याशी नीट वागणारच नाहीत. जरी आपल्याला डिवचायचा प्रयत्न ग्रुप डिस्कशन मध्ये झाला तरी आपण शौर्य न दाखवता धैर्य दाखवलं पाहिजे. ॲग्रेशन इज नॉट रिक्वायर्ड, कंपोजर इज एक्सपेक्टेड. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. अहो मी मनात धैर्य धरलं म्हणून मी काय करायचं हे कळणार कसं समोरच्याला? मना बोलणे नीच शोषित जावे. अहो मी जर का शोषितच गेलो तर कदाचित इंटरव्ह्यूअर असं समजेल की ही इज अ सबमिसिव्ह गाय. वी डोंट वॉन्ट सबमिसिव्ह पीपल, वी वॉन्ट डायनामिक्स. मग डायनामिक्स कसे कम्युनिकेट करावेत? स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. मात्र अशा पद्धतीनं बोलून मेसेज काय कम्युनिकेट करायचा? मना सर्व लोकांसी रेनी व्हावे. म्हणजे आपण जे काही बोलतो आहोत, जे काही करतो आहोत त्याच्यातनं तो ग्रुप, ते इंटरव्ह्यूअर किंवा ज्या कुठल्या विषयावर आपलं भाष्य चालू असेल ते सगळे शांत होण्याकरता मदत होईल. दुसरं उदाहरण असं, एका ठिकाणी जेव्हा कॉर्पोरेट पॉलिसीज फ्रेम होतात त्या कॉर्पोरेट पॉलिसीजवरनं एखादं कॉर्पोरेट कल्चर कसं तयार होतं, कदाचित जे कंपन्यांमधले अधिकारी इथे बसलेत त्यांना जास्त रिलेट होईल. कारण मी हे उदाहरण थोडंसं कॉर्पोरेट स्वरूपाचं देतोय की जेव्हा कॉर्पोरेट पॉलिसीज डिझाईन केल्या जातात, नियमावली ठरते, त्याच्यावर कॉर्पोरेट कल्चर कसं निर्माण होतं ह्याकरता माऊलींचं पसायदान, जे खळांची व्यंकटी सांडो. जेव्हा एखादी कंपनी तयार होते तेव्हा काही लोक त्याच्यातल्या पॉलिसीज फॉलो करतात, काही करत नाहीत. मग आपल्या पॉलिसीज कुठल्या पद्धतीनं तयार व्हायला हव्यात की जे कोण ते फॉलो करणार नसतील असे जे खळ प्रवृत्तीचे लोक असतील त्यांच्यातली व्यंकटी सांडून जावं अशी पॉलिसी असायला हवी. नुसतं इथं ती पॉलिसी थांबून चालणार नाही. तया सत्कर्मी रती वाढो. आणि असं ज्या वेळेला घडेल त्यावेळेला भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. अहो माऊलींनी हे पंचमहाभूतांना अनुसरून म्हटलं होतं. पण आज जर का आपण कॉर्पोरेट पंचमहाभूत म्हणली तर ते स्टेक होल्डर्स आहेत. स्टेक होल्डर्स म्हणजे कुठलाही मनुष्य ज्याचा त्या कंपनीच्या अस्तित्वाशी काही संबंध आहे. म्हणजे एम्प्लॉईज असतील, कस्टमर्स असतील, डिस्ट्रीब्युशन चेन असेल, ओनरशिप असेल, मॅनेजमेंट असेल, इन्व्हेस्टर्स असतील, ट्रान्सपोर्टर्स असतील, वेंडर्स असतील. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. सगळ्यांमध्ये जेव्हा मैत्रीची भावना निर्माण होईल तेव्हा एक उत्तम कॉर्पोरेट कल्चर अस्तित्वात येईल जेणेकरून आपला ब्रँड चांगल्या पद्धतीनं पोहोचेल. तिसरं उदाहरण, एका शाळा कॉलेजमध्ये मला इकॉनॉमिक्स या विषयावरती कीर्तन करण्याचा योग आला. कीर्तनाच्या माध्यमातून सांगायचं होतं आणि तिथे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांचा लॉ ऑफ डिमांड आणि लॉ ऑफ सप्लाय, म्हणजे कधी कधी आपली मागणी जेव्हा जास्त होते पण पुरवठा कमी असतो तेव्हा किंमत वाढते. हीच मागणी जेव्हा कमी होते आणि पुरवठा जास्त होतो तेव्हा किंमत
खालावते. उदाहरण, दसऱ्याच्या आदल्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी झेंडूचे भाव, पण दसरा झाला की रस्त्यावर फुकट झेंडू असतो, कोणीही उचलून घेऊन जात नाही. याकरता एक दोहा आहे सुंदर. दूर जवाई फूल बराबर. लांबचा जावई जर का असेल तर तो कसा? फुलासारखा. आमचे जावई दिल्लीत असतात, आमचे जावई US मध्ये असतात. दूर जवाई फूल बराबर, गाव जवाई आधा. लांबच्या जावयापेक्षा गावातला जावई असेल तर कौतुक जरा कमी, कारण मागणी पुरवठ्याचं गणित आहे ना. दूर जवाई फूल बराबर, गाव जवाई आधा. आता तिसरा जावई म्हणजे दसरा झाल्यानंतर झेंडूला जे भाव येतात ते. घर जवाई गधे बराबर, जब चाहो तब लादा. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. पण प्रत्येक वेळेला एखादा विषय मांडायचा असतो तेव्हा कॉर्पोरेट चॅलेंजेस खूप स्पेसिफिक असतात. या स्पेसिफिक चॅलेंजेसना ॲड्रेस करण्याकरता जे काही कॉन्टेंट डेव्हलपमेंट करावं लागतं तेवढं आपल्या संतवाङ्मयात तेवढ्या लवकर सापडण्या एवढा वेळ आपल्याला नसतो. अशा वेळेला ते तयार करावं लागतं. मग मी 2 उदाहरणं ही तयार केल्याची देणार आहे. एका MBA कॉलेजमध्ये त्यांच्या मार्केटिंग स्ट्रीमसाठी, मार्केटिंगशी कोणाकोणाचा संबंध आहे हात वरती करू शकाल? डायरेक्ट इनडायरेक्ट कसाही चालेल. तर मार्केटिंगमध्ये 3 संकल्पना वेगळ्या, जे मार्केटिंगमध्ये नाही आहेत त्यांना त्या सारख्या वाटतात. त्याच्यातली एक म्हणजे मार्केटिंग, दुसरी म्हणजे ब्रँडिंग आणि तिसरी म्हणजे सेल्स. ठीक आहे. आता प्रश्न असा असतो MBA करताना की महत्व कशाला द्यायचं. इथे मी एक दिंडी लिहिली. निवडिलेल्या क्षेत्रात श्रेष्ठ व्हावे, कीर्ती रूपी अस्तित्व सिद्ध व्हावे, प्रसिद्धीची ती हाव नको फार, प्रसिद्धीची ती हाव नको फार, मात्र कीर्तीला मानितात थोर, मात्र कीर्तीला मानितात थोर. अगदी लवकर याचं विश्लेषण करणार आहे. निवडिलेल्या क्षेत्रातच श्रेष्ठ व्हावे. क्षेत्र म्हणजे इंडस्ट्री. ज्या कोणाला ह्या संकल्पना माहिती नाहीयेत, इंडस्ट्री म्हणजे फिल्म इंडस्ट्री, ऑइल इंडस्ट्री, बँकिंग इंडस्ट्री, या इंडस्ट्रीज. निवडिलेल्या क्षेत्रातच श्रेष्ठ व्हावे म्हणजे ब्रँड पोझिशनिंग. जी कुठली इंडस्ट्री निवडू त्याच्यात चांगलं ब्रँड पोझिशनिंग मिळायला हवं. याकरता काय करायचं? कीर्तीरूपी अस्तित्व सिद्ध व्हावे. मार्केटिंग पॉलिसी कीर्तीच्या दृष्टीतून, मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून सेट व्हायला हव्यात. मार्केटिंग आणि सेल्स वेगळं असतं. मात्र सेल्स वरती भर नको, प्रसिद्धीची ती हाव नको फार. प्रसिद्धीची हाव जर का असेल, आमचं प्रोडक्ट विकत घ्यावं, आमचं प्रोडक्ट विकत घ्यावं, असं जर का लोक म्हणायला लागले तर कदाचित आपल्याला तो ब्रँड आपल्या मनातून उतरेल. म्हणून सेल्स वरती भर न देता मार्केटिंग वरती जर का भर दिला तर मात्र कीर्तीला मानितात थोर. अशी कीर्तीला थोर मानलं जातं, अशा मार्केटिंग पॉलिसीजला थोर मानलं जातं, ज्या ब्रँडिंग आणि सेल्स एका प्लेटवरती घेऊन येतात. दुसरं उदाहरण, आणि आपण पुढे जाणार आहोत. दुसऱ्या उदाहरणामध्ये US मध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे, ज्यांचं जगभरात प्रोजेक्ट लीडर्सचं नेटवर्क आहे. आता प्रोजेक्ट लीडर्स म्हणजे कोण? जे कोणत्या प्रोजेक्टवरती काम करतात आणि तो प्रोजेक्ट वर नेण्यासाठी मदत करतात. असे जेव्हा प्रोजेक्ट मॅनेजर्स एकत्र येऊन काम करायला लागतात त्यावेळेला त्यांच्यासाठी लिडरशिप स्किल्स या विषयावर कीर्तन करायचं होतं. आता जेव्हा आपण कॉर्पोरेट ऑडियन्सला जाऊन ॲड्रेस करतो तेव्हा त्यांच्या रोजच्या बोलीभाषेतले शब्द जर का आपण वापरले तर त्याचा अधिक फायदा होतो. ते त्यांना समजायला मदत होते. म्हणून त्यांचे शब्द समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि असं लक्षात आलं की जेव्हा एखादा प्रोजेक्ट असतो त्यामध्ये जे कोणी त्या प्रोजेक्टमध्ये काही अपेक्षांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात? एक्सपेक्टेशन्स. जे कोणी त्या प्रोजेक्टमध्ये काही अपेक्षा किंवा एक्सपेक्टेशन्स घेऊन येतील अशा प्रोजेक्ट मॅनेजर्सच्या एक्सपेक्टेशन्स, अशा स्टेक होल्डर्सच्या एक्सपेक्टेशन्स, जे कोणी त्या प्रोजेक्टमध्ये येतील ते स्टेक होल्डर्स, त्यांच्या त्या अपेक्षा, एक्सपेक्टेशन्स त्या फुलफिल झाल्या, त्या एकदा जे कोणत्या प्रोजेक्टमध्ये असतील त्यांनी त्या एकदा फॉलो केल्या की मग ते प्रत्येकाला एक व्हॅल्यू देतात, ज्याला अर्न्ड व्हॅल्यू म्हटलं जातं. यांच्यासाठी मी एक आर्या लिहिली. प्रोजेक्ट मॅनेज कराया, प्रोजेक्ट मॅनेज कराया,
पडलो मी स्टेक होल्डर्सच्या हो पाया, वीट आलाय एक्सपेक्टेशनचा, वीट आलाय एक्सपेक्टेशनचा, तरी झटतो अर्न्ड व्हॅल्यू वाढवाया. पांडुरंग हरी वासुदेव हरी. हा सगळा कीर्तनाचा गाभा झाला. पण कीर्तनाची खरी मजा स्टोरी टेलिंग मध्ये, केस स्टडी उत्तर रंग. आता उत्तर रंगाचा विचार केला तर पूर्वीच्या काळी हरिकीर्तनात किंवा अजूनही हरिकीर्तनात भगवंताची किंवा संतांची चरित्र मांडली जायची. पुढे राष्ट्रीय कीर्तनांमध्ये तानाजी मालुसरे, शिवाजी महाराज अशी चरित्र मांडली जायची राष्ट्रीय स्वरूपाची. आता जर का आपण कॉर्पोरेट कीर्तन करत आहोत, कॉर्पोरेट प्रश्न सोडवत आहोत, तर कॉर्पोरेट चरित्र मांडायला हवीत. त्या दृष्टीने अभ्यास केला आणि विजन, लीडरशिप, व्हॅल्यूज या विषयावर अब्दुल कलामांचं चरित्र, किंवा ऑन्टरप्रेनरशिप, स्टार्टअप्स अशा विषयांवरती JRD टाटांचं चरित्र, किंवा रिस्पॉन्सिबिलिटी ओनरशिप जर का म्हणलं तर जसे त्या काळात तानाजी मालुसरे होते, आधी लगीन लावीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं, अगदी त्याच स्वरूपाची रिस्पॉन्सिबिलिटी ओनरशिप आजच्या काळात दाखवणारे तुकाराम ओंबाळे. आणि महाराजांचे जसे बहिर्जी नाईक तसे आज आपल्या सगळ्यांसाठी कार्यरत असलेले अजित डोभाल, ज्यांच्या माध्यमातून इंटेलिजन्स किंवा मार्केट रिसर्च अशी मूल्य आपण कॉर्पोरेट्सना समजावून सांगावी. अशा दृष्टीनं हा सगळा अभ्यास सुरू केला. म्हणजे थोडक्यात कॉर्पोरेट प्रश्न, कॉर्पोरेट चॅलेंजेस, त्यांची कॉर्पोरेट उत्तरं कीर्तन या कॉर्पोरेट ट्रेनिंग मेथोडॉलॉजीच्या माध्यमातून द्यायची, म्हणून या सगळ्या प्रयत्नाला नाव कॉर्पोरेट कीर्तन असं दिलं. पण साहजिकच कीर्तन म्हटल्यामुळे खूप जास्त वेळा किंवा सुरुवातीपासून आजही अनेक वेळेला हा कार्यक्रम मंदिरांमधून किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये यायला सांगितलं जातं. आता कसं होतं, सांगितल्यावरती गेलं तर पाहिजे, कारण ह्या गोष्टी पोहोचणं गरजेचं आहे. पण सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जाऊन आम्हाला तुमचं कॉर्पोरेट कीर्तन ऐकायचं म्हणून जर का आपण एखादा मुद्दा मांडला तर कदाचित त्यांना तो समजणार नाही, त्यांच्यासाठी तो नसेल. मग कसं होईल, डॉक्टरला सांगायचं आम्हाला ते आजारपण नाही, पण ते औषध तुमचं आम्हाला अनुभवून बघायचं, तर ते द्या ना आम्हाला. आणि मग डॉक्टरनी प्रिस्क्रिप्शन दे, बघा कसं आहे, मस्त औषध आहे असं. पण ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढणं गरजेचं होतं. मग मी असं ठरवलं की आधी आपल्या ऑडियन्सच्या लिसनिंग क्वोशंटचं मॅपिंग करायचं. एका रेंजमध्ये त्यांचा लिसनिंग क्वोशंट असतो, त्या लिसनिंग क्वोशंटचं मॅपिंग करून त्यांना समजेल, रुचेल, आवडेल असं एक ॲव्हरेज काढायचं आणि त्या दृष्टीनं त्या मात्रेत कॉन्टेंट तयार करायचा आणि तो डिलिव्हर करायचा. म्हणजे जर का चंदनाचं उदाहरण घेतलं आणि ते चंदनाचं उदाहरण जर का आपण सांस्कृतिक कार्यक्रमात घेऊन गेलो तर चंदनावरून कर्तृत्व समजावून सांगावं. पण हेच चंदन जर का शाळा कॉलेजेसमध्ये घेऊन गेलो तर चंदनाच्या माध्यमातून एक विचारधारा कशी होईल जेणेकरून आपलं व्यक्तिमत्व किंवा आपलं करिअर चांगलं होण्याकरता मदत होईल हे समजावून सांगावं. पण हेच चंदन जर का कॉर्पोरेट्समध्ये घेऊन गेलो, हेच चंदन जर का कॉर्पोरेट्समध्ये घेऊन गेलो तर त्या चंदनाच्या माध्यमातून सायमन सिनेक किंवा जॉन मॅक्सवेलच्या लीडरशिप थिअरीज समजावून सांगाव्या. पु ल देशपांडे म्हणायचे की आपण जर मनोरंजनाच्या माध्यमातून लोकशिक्षण दिलं, लोकांना काही गोष्टी शिकवल्या तर त्या थेट हृदयापर्यंत जाऊन पोहोचतात आणि तिथे टिकून राहतात. पण दुर्दैवानं आज मनोरंजनाच्या क्षेत्रात आपण हृदयालाच एवढं मोठं स्थान दिलंय की त्यामध्ये लोकशिक्षणाला फारशी जागाच उरलेली नाही. असो, लोकशिक्षण आणि मनोरंजन या दोनही गोष्टींचा सुवर्ण मिलाप असणारं हे कीर्तन, ज्यांनी गेल्या हजारो वर्षांपासून समाज प्रबोधनाचं एवढं मोठं कार्य केलं, अशा कीर्तनाकडे जर का आपण एक ट्रेनिंग फिलॉसॉफी म्हणून पाहिलं तर आजही आपल्या भारताची पुढची दिशा आणि वाटचाल ठरवणारी जी विविध क्षेत्रात काम करणारी तरुणाई आहे त्या तरुणाईवर उत्तम संस्कार घडवण्याचं कार्य होईल. दुसरी गोष्ट, ह्या माध्यमातून आपले जे कीर्तनकार आहेत, कीर्तन क्षेत्रात काम करणारे कीर्तनकार आहेत, त्यांना एक चांगलं अपॉर्च्युनिटी सेगमेंट ओपन होईल जेणेकरून कीर्तनाकडे सुद्धा फुल टाइम करिअर म्हणून पाहता येऊ शकेल. तिसरी गोष्ट, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची कीर्तन या ट्रेनिंग फिलॉसॉफीशी ओळख होईल. पण हा सगळा खटाटोप का करायचा, हा सगळा खटाटोप का करायचा असा आपल्या मनात प्रश्न येईल. याचंच उत्तर देण्याकरता ही शेवटची आर्या आहे. कीर्तन साधन मोठे, कीर्तन साधन मोठे, पेरती संस्कार सर्व क्षेत्रात. कीर्तन साधन मोठे,
पेरती संस्कार सर्व क्षेत्रात, मूल्यांचा विषय असे हा, मूल्यांचा विषय असे हा, सात्विक राष्ट्र घडविण्याकरिता रामा राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम राम पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव रत्न मंगलमूर्ती मोरे।